गुड मॉर्निंग. आपण परत सेम चॅप्टर बेसिक्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीबद्दल डिस्कस करतोय, ज्यात प्रिव्हियसली 2 पॉईंट्स ऑलरेडी कव्हर झालेत. 11 सायन्स आय टी, बेसिक्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्ट 1 आणि पार्ट 2. जर तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओ सर्च करायचे असेल तर तुम्ही याच्याने सर्च करू शकता, हे टायटल देऊन पार्ट जो तुम्हाला सर्च करायचा आहे. आता नेक्स्ट पॉईंट जे आपल्याला बघायचे त्या चॅप्टरमधले ते कन्सेप्ट ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टीम फॉर पर्सनल कम्प्युटर्स, GUI दॅट इज ग्राफिकल युजर इंटरफेस, CLI कमांड लाईन इंटरफेस. हे जे 4 पॉईंट्स आहेत हे पेज नंबर 5, 6, 7, 8, 9 वरती कव्हर केलेले आहेत. आता हे नक्की पॉईंट्स काय आहेत, त्याचे डिटेल्स काय हे आपण यामध्ये डिस्कस करू. तर बेसिकली हा जो पार्ट आहे पेज नंबर 5 मधला इथपर्यंतचा आपला कव्हर झाला आहे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये. आता आपला नेक्स्ट पार्ट जो आहे दॅट इज कन्सेप्ट ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर, जो इथून चालू होतो. तर बेसिकली हार्डवेअर काय असतात की ज्या गोष्टी फिजिकल असतात, फिजिकल कंपोनंट्स असतात की ज्याला आपण टच करू शकतो, पाहू शकतो, हात लावू शकतो, दोज आर हार्डवेअर्स. सो आपण एक डेफिनेशन अशी लिहू शकतो याची की फिजिकल कंपोनंट्स दॅट अ कम्प्युटर सिस्टीम रिक्वायर फॉर अ फंक्शन. इथे त्यांनी लिहिलेलं आहे फिजिकल कंपोनंट्स दॅट अ कम्प्युटर रिक्वायर for a function. In simple words, hardwares are parts of the computer that we can see, we can touch and we can feel. म्हणजे ज्यांना आपण पाहू शकतो, हात लावू शकतो, त्या गोष्टी कम्प्युटरच्या हार्डवेअर म्हणून कन्सिडर होतात. त्या हार्डवेअरमध्ये काय काय गोष्टी येतात, जसं सर्किट बोर्ड आला, लॅपटॉप आला, किंवा ग्राफिकल कार्ड आलं, किंवा मदरबोर्ड आलं, CPU आला, कम्प्युटरच्या आतमधले जे व्हेंटिलेशन फॅन्स असतात ते, वेबकॅम, पॉवर सप्लाय, हेडफोन, माईक, या सगळ्या गोष्टी कम्प्युटरच्या हार्डवेअरमध्ये कन्सिडर होतात. तर जेव्हा आपण इम्पॉर्टंट असं एक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधला एखादा पॉईंट जर बघितला तर हार्डवेअर सुद्धा एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. बऱ्याचशा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये हार्डवेअर मॅनेज करण्यासाठी सुद्धा एम्प्लॉईज हायर होतात. किंवा काही जण थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट घेतात की जे लोक त्यांच्या कंपनीचे हार्डवेअर मॅनेज आणि मेंटेन करण्याचं काम करतात. नेक्स्ट पार्ट जो येतो दॅट इज सॉफ्टवेअर. आता हा पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट घेऊन थोडंसं शिकलं किंवा थोडंसं जास्त नॉलेज आत्तापासून घेत गेलं की आपण पुढे जाऊन याच्यामध्ये करिअर करू शकतो. बेसिकली सॉफ्टवेअर काय असतो, अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स गिवन टू द कम्प्युटर इज नोन ॲज अ प्रोग्राम. समजा एखादा प्रोग्राम आहे की आता आपण जे हे व्ह्यू बघतोय तर हा आपल्याला जो दिसताना दिसतोय तो एक एक इंटरफेस आहे, ग्राफिकल युजर इंटरफेस आहे. आता हे ग्राफिकल युजर इंटरफेस काय आहे ते आपण पुढे पाहू, पण ही जी स्क्रीन आपल्याला दिसतीये ती कम्प्युटरचा एक प्रोग्राम आहे जो बॅकएंडला रन होतोय आणि आपल्याला हा डिस्प्ले देतोय, त्याच्यामुळे दिसतंय. प्रोग्राम और सेट ऑफ प्रोग्राम्स आर कॉल्ड ॲज अ सॉफ्टवेअर. म्हणजे एक प्रोग्राम किंवा मल्टिपल प्रोग्राम्स एकत्र येऊन आपल्याला सॉफ्टवेअर अवेलेबल करून देतात. दिस हेल्प्स अस टू इंटरॅक्ट विथ द कम्प्युटर इन ऑर्डर टू परफॉर्म पर्टिक्युलर टास्क. म्हणजे कुठलं पण टास्क परफॉर्म होण्यासाठी आपल्याला सॉफ्टवेअर लागतं. जसं जर आपल्याला एखादं गाणं प्ले करायचं आहे तर आपण VLC मीडिया प्लेअर इन्स्टॉल करू शकतो, किंवा एखाद्या गाण्यावरती डबल क्लिक केलं तर तो प्ले होऊन जातो व्हिडिओ. तर ते अवेलेबल जे होतं आपल्याला ते सॉफ्टवेअर थ्रू होतं. सॉफ्टवेअर इज अ जेनेरिक टर्म यूज टू डिस्क्राईब कम्प्युटर प्रोग्राम्स. बेसिकली सॉफ्टवेअर्स आर सेट ऑफ प्रोग्राम्स. खूप सारे प्रोग्राम्स त्याच्यामध्ये त्याची ऑथेंटिकिटी आली, ते व्हॅलिड आहेत का प्रोग्राम, त्याच्यात कुठले व्हायरस नाही आहेत, त्यात कुठले कम्प्युटरला हार्म करणारे कंपोनंट नाही आहेत, प्रॉपर लिगल आहे का, त्याची प्रॉपर लायसन्स कॉपी आहे का, हे सगळ्या गोष्टी पाहून एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल केला जातो. पण बरेचसे सॉफ्टवेअर आपल्याला ओपन सोर्स असतात, काही काही सॉफ्टवेअर्स आपल्याला परचेस करावे लागतात. आता या गोष्टी काय आहेत ते आपण कॅटेगरीज ऑफ सॉफ्टवेअरमध्ये बघू. It refers to the software, open source software. What is open source software? It refers to the software which release the code in public domain for anyone to use. याचा सिंपल अर्थ यांचा असा आहे की ज्या गोष्टी पब्लिकली लोकांसाठी अवेलेबल इझिली केल्या जातात, फ्रीमध्ये अवेलेबल केल्या जातात. जसं आपण गुगलवरती जायचं आणि एखादं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करतो आणि ते इन्स्टॉल होऊन जातं आपल्या मशीनमध्ये, दॅट इज ओपन सोर्स सॉफ्टवेअर, की ते आपल्याला ओपनली अवेलेबल करून दिलेलं आहे. The source code can be copied, modified or distributed by the users and organizations. जसं आपण एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं आणि ते जर आपल्याला फ्रीवेअर आहे किंवा फ्रीली अवेलेबल झालं आहे ओपन सोर्सवरनं,
तर त्याच्यामध्ये आपण चेंजेस करू शकतो आपल्या प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंटनुसार. जसं त्याचा इंटरफेस चेंज करू शकतो, त्याचं कलरिंग चेंज करू शकतो, त्याचे काही टॅब्स कमी जास्त साईजमध्ये वाढवू शकतो. काही काही स्क्रीन ज्या नाही लागत आहे त्या आपण क्लोज करून ज्या लागणाऱ्या स्क्रीन आहेत त्याच फक्त फ्रंटला ठेवू शकतो. हे सर्व जे आहे आपण ओपन सोर्स सॉफ्टवेअरमध्ये करू शकतो. As the software is open to the public, the result is that it is constantly updates, improves and expands as more people can work on it. हे सॉफ्टवेअर जे आहेत हे पब्लिकली अवेलेबल असल्यामुळे याचे कंटिन्युअस एक अपडेट्स येत राहतात. ते कंटिन्युअस इम्प्रूव्ह होत राहतात, कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याचे फीचर्स पोहोचले पाहिजेत. जसं एक फ्री ओपन सोर्स सॉफ्टवेअर जर आपण इक्लिप्स कन्सिडर केला, इथे यांनी फॉसचं एक्झाम्पल दिलंय, पण मी इक्लिप्सचं देईल कारण इक्लिप्स एक एक टूल आहे जे ते तुम्ही विंडोज वरती वापरू शकता. जे प्रोग्राम्स रन करण्यासाठी किंवा कुठलाही प्रोग्राम तुम्ही कॉलेजचा टाईप केला तर त्या इक्लिप्स प्रोग्रामवरती तुम्ही चेक करू शकता आणि रन करू शकता. तो एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. बऱ्याचशा स्टेट्स आहेत, बऱ्याचशा कंपनी आहेत ज्या इथे त्यांनी असा पॉइंट मेन्शन केलाय की मेनी स्टेट्स आर फेसिंग फॉलोइंग फॉस पॉलिसी, फ्री ओपन सोर्स सॉफ्टवेअर पॉलिसी. म्हणजे जे सॉफ्टवेअर्स फ्रीमध्ये अवेलेबल आहे तेच यूज केले जातात. मी मगाशी तुम्हाला फॉस एक ऍप्लिकेशन बोललो, पण ऍक्च्युली यांना म्हणायचं आहे की फॉस ही एक पॉलिसी आहे की ज्याच्या अंडर फक्त फ्री ओपन सोर्स सॉफ्टवेअर्सच वापरतात ते लोक, जेणेकरून त्यांना कुठलंही लायसन्सिंग कॉस्ट नाही पडणार. की जसं कन्सिडर करा की एखादं ऍप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल केलंय तर त्याच्यासाठी ते रन होण्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी पर्टिक्युलर पैसे पे करावे लागतात आणि त्यानंतर मग ते रन होतं. जसं बरेचसे मूवीज प्रोव्हाइडेड सॉफ्टवेअर्स आहे, जसं नेटफ्लिक्स झालं, अमेझॉन प्राईम झालं. हे जर तुम्हाला यूज करायचं त्याच्यासाठी तुम्हाला त्यांचे लायसन्स परचेस करावं लागतं. पण जर तुम्ही जसं मी आता मगाशी सांगितलं इक्लिप्स बद्दल की जे फ्रीली तुम्हाला ओपन सोर्स अवेलेबल आहे की तुम्ही जस्ट ते डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता. दॅट इज ओपन सोर्स सॉफ्टवेअर. आता क्लोज सोर्स सॉफ्टवेअर काय आहे ते आपण पाहू. दॅट इज ऑन पेज नंबर 6 की क्लोज सोर्स सॉफ्टवेअर काय असतात. की क्लोज सोर्स सॉफ्टवेअर्स म्हणजे त्यांना बेसिकली आपल्याला लायसन्स लागतं. ते डाउनलोड केल्यानंतर आपल्याला लगेच स्टार्ट नाही होणार. त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर लॉग इन रजिस्टर करावं लागतं आणि त्यानंतर मग ते आपल्याला अवेलेबल होतात. जसं क्विकिल जे अँटीव्हायरस आहे, किंवा मगाशी मी सांगितलं नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन प्राईम किंवा बरेचसे असे सॉफ्टवेअर्स की जे यूज करण्यासाठी तुम्हाला आधी पैसे पे करावे लागतात आणि त्यानंतर मग तुम्ही त्याचे फीचर्स यूज करू शकता. आता या पॉइंटमध्ये काय म्हटलं ते पाहूत. क्लोज सोर्स सॉफ्टवेअर, इट इज अपोजिट टू द ओपन सोर्स सॉफ्टवेअर अँड दॅट मीन्स that the software is used by the proprietary that has a closed guarded code. प्रोप्रायटरी म्हणजे यांना असं म्हणायचं आहे, वर्ड थोडा प्रोनाऊन्स करायला हात जातोय. यांना सिम्पल असं म्हणायचं आहे की ज्याच्याकडे ऑथराइज ऍक्सेस आहे, ज्याच्याकडे लायसन्स अवेलेबल आहे ते ऍप्लिकेशन यूज करण्यासाठी, ते सॉफ्टवेअर यूज करण्यासाठी. ओनली द ओरिजिनल ऑथर्स ऑफ द ऑर्गनायझेशन ऑफ अ सॉफ्टवेअर कॅन ऍक्सेस, कॉपी अँड अल्टर दॅट सॉफ्टवेअर. म्हणजे जर आपण कन्सिडर केलं की आपल्याला क्विक आपण इन्स्टॉल केलंय आणि क्विक आपल्याला युजर इंटरफेस चेंज करायचा आहे. जसं कन्सिडर करा की त्याची पर्टिक्युलर टॅबची साईज कमी जास्त करायची आहे, त्याच्या स्क्रीनवरती कलर्सचं अरेंजमेंट चेंज करायचं आहे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण नाही करू शकत आपल्या साईडने, कारण ते क्लोज एंड सॉफ्टवेअर्स आहे. जे सॉफ्टवेअर कंपनीज आहेत जे प्रोड्यूस करतात त्या गोष्टी तेच त्यामध्ये चेंजेस करू शकतात. आपण फक्त ॲज अ युजर म्हणून त्यांना यूज करू शकतो, आपण त्याच्यामध्ये चेंजेस नाही करू शकत. In case of closed source software, user has to purchase the software before using it. म्हणजे क्लोज सोर्स सॉफ्टवेअरच्या केसमध्ये आपल्याला पहिल्यांदा सॉफ्टवेअर परचेस करावे लागतात आणि त्यानंतर मग आपण ते यूज करू शकतो. पुढचा पॉइंट यामध्ये असं म्हटलंय, कम्प्युटर सॉफ्टवेअर कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स बेस्ड ऑन इट्स युटिलिटी. म्हणजे त्याच्या यूज नुसार कम्प्युटर सॉफ्टवेअर्स कोणत्या 2 टाईपमध्ये डिवाइड होतात. फर्स्ट टाईप इज ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, सेकंड टाईप इज सिस्टम सॉफ्टवेअर. फर्स्ट आपण डिस्कस करू सिस्टम सॉफ्टवेअर बद्दल. काय असतात सिस्टम सॉफ्टवेअर? सिस्टम सॉफ्टवेअर इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स रिक्वायर्ड फॉर अ कम्प्युटर टू वर्क. जे सॉफ्टवेअर्स ऑपरेटिंग सिस्टीमला किंवा कम्प्युटरला वर्क होण्यासाठी लागतात, दॅट इज सिस्टम सॉफ्टवेअर्स. जसं आपण एखादी OS इन्स्टॉल करतो किंवा जसं आपण एखादा आता इथे एक्झाम्पल यांनी लिनक्सचं दिलं. जसं लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम आपण कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केली, त्यानंतर आपण त्याला
यूज करू शकतो. दॅट इज पार्ट ऑफ सिस्टम सॉफ्टवेअर किंवा विंडोज ऑपरेटिंग सिस्टम. जसं आपण एखादा नवीन मशीन घेतली आणि त्यामध्ये विंडोजचं लेटेस्ट व्हर्जन आपण त्याच्यामध्ये इन्स्टॉल केलं किंवा अपग्रेड केलं, तर ते आपण सिस्टम सॉफ्टवेअर कम्प्युटरला देतोय, जेणेकरून आपण ते यूज करू शकतो. दॅट कम्स अंडर सिस्टम सॉफ्टवेअर. जे कम्प्युटरला स्वतःला चालण्यासाठी लागतात, दॅट इज सिस्टम सॉफ्टवेअर. आणि जे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स जे आपण आपल्या इझीनेससाठी आपल्याला वापरण्यासाठी इन्स्टॉल करतो, दॅट इज ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर इज अ प्रोग्राम ऑर अ ग्रुप ऑफ प्रोग्राम डिझाईन फॉर एंड युजर्स. एंड युजर्स म्हणजे आपण युजर्स, जे लोकल युजर्स, स्टुडंट झालेत, एम्प्लॉईज झाले किंवा जे जे नॉर्मल पीपल आहेत, की जे ॲक्च्युअल सॉफ्टवेअरवरती प्रिपेअर करण्यासाठी काम नाही करत आहेत, जे त्या सॉफ्टवेअरचा यूज करतात, दॅट इज एंड युजर्स. Application software, also called as end user programs, include programs like database programs, word processor, web browser, presentation software, spreadsheets. म्हणजे जे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर जसं पीपीटीचे, मायक्रोसॉफ्ट पीडीएफ प्रिपेअर करण्यासाठी, पीपीटी प्रिपेअर करण्यासाठी सॉफ्टवेअर्स आहेत, किंवा वेब ब्राउझर्स आपण यूज करतो, किंवा जसं डेटाबेस प्रोग्राम्स आहे, की जो डेटा आपण सेव्ह केलेला आहे तो कुठेतरी प्रॉपरली सेव्ह झाला पाहिजे, किंवा एक्सेल आहे, एक्सेलमध्ये जसं आपण एखाद्या डेटा लाईन बाय लाईन एंटर करत जातो आणि तो सेव्ह करतो, पण एक्सेल पण या ठिकाणी आपल्याला ॲज अ ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर सारखंच काम करतं. आता हे नक्की खालचे जे पॉइंट आहेत इथून इथपर्यंत यांनी ऑपरेटिंग सिस्टीम काय आणि का लागते याच्याबद्दल एक्सप्लेन केलंय. तर आपण पॉइंट बाय पॉइंट पाहू ते. अ कम्प्युटर वुड नॉट बी एबल टू फंक्शन करेक्टली विदाउट अन ऑपरेटिंग सिस्टम. कुठलाही कम्प्युटर झालं, मोबाईल झालं, लॅपटॉप झाला, किंवा एटीएम मशीन झाल्या, किंवा कुठलंही डिव्हाइस झालं, ते जर प्रॉपरली वर्क व्हावं असं वाटत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला एक ओएस टाकावी लागते, दॅट इज ऑपरेटिंग सिस्टम. तेव्हाच ती मशीन प्रॉपरली काम करते. अँड ऑपरेटिंग सिस्टम इज अ सॉफ्टवेअर प्रोग्राम दॅट एम्पॉवर्स द कम्प्युटर हार्डवेअर टू कम्युनिकेट अँड ऑपरेट विथ द कम्प्युटर सॉफ्टवेअर. म्हणजे जे कम्प्युटरचे हार्डवेअर आहेत ते कम्युनिकेट करतात एकमेकांशी, कम्युनिकेशन करून ते ऑपरेट होतात, आणि हे जे ऑपरेट होतं सर्व हे कम्प्युटर सॉफ्टवेअर थ्रू होतं, ऑपरेटिंग सिस्टम थ्रू होतं. जसं मी एखादं गाणं प्ले केलं आणि आउटपुटमधनं माझ्या स्पीकरमधनं मला ते गाणं प्ले होतं, तर ते जे काम करतंय माझ्यासाठी दॅट इज कम्प्युटर सॉफ्टवेअर, जो ऑपरेटिंग सिस्टम थ्रू मला हेल्प करतोय माझा प्रोग्राम रन होण्यासाठी आणि गाणं प्ले करण्यासाठी. नेक्स्ट पॉइंट त्यांनी बोललाय, द ऑपरेटिंग सिस्टम बूट्स अप द कम्प्युटर अँड मेक शुअर दॅट एव्हरीथिंग इज ऑपरेशनल. म्हणजे जसं आपण एखादा कम्प्युटर स्टार्ट केला, थोडंसं काम केलं, त्यानंतर त्याला रिस्टार्ट केला, तर मग त्याचे जे अपडेट्स आहेत किंवा त्याच्यात जे नॉर्मल क्विकली चेक झाला किंवा व्हायरस चेक झाला किंवा एखादा अपग्रेड जर आलंय, तर ते अपग्रेड रन होऊन मशीनमध्ये इन्स्टॉल करण्याचं काम नेक्स्ट रिस्टार्टवरती जे करतं ते, तो पॉइंट इथे मेन्शन केला यांनी, की बूट्स अप द कम्प्युटर म्हणजे कम्प्युटर लेटेस्ट अपडेट घेतो नेक्स्ट रिस्टार्टवरती. द ऑपरेटिंग सिस्टम इज ऑल्सो वॉट रन्स ऑन द सेल फोन्स अँड मोस्ट ऑफ द इलेक्ट्रिक डिव्हाइसेस. जसे एटीएम मशीन झाल्या, सेलफोन झाले, मोबाईल्स झाले, आयपॉड झाले, प्रत्येक गोष्टीवरती ऑपरेटिंग सिस्टम आली, मायक्रोसॉफ्ट ओव्हन झाले, फ्रीज झाले, आता पूर्ण सर्व गोष्टी ॲक्च्युअली ऑपरेटिंग सिस्टम थ्रू रन होत आहेत आणि स्मार्ट होत चालल्या. The operating system usually come preloaded on any computer, tablet, laptop and cell phones. ज्या ज्या गोष्टी आपण परचेस करत जातो किंवा ज्या गोष्टी आपण कम्प्युटरच्या रिलेटेड किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यूज करतो ज्याच्यामध्ये स्वतःचा स्मार्टनेस आहे, त्यांच्यामध्ये ऑलरेडी ऑपरेटिंग सिस्टम प्रीलोडेड राहतात. मोस्ट पीपल यूज द ऑपरेटिंग सिस्टम दॅट कम्स विथ देअर डिव्हाइसेस ॲज डिफॉल्ट. बरेचसे लोक त्यांची ऑपरेटिंग सिस्टम जी मोबाईलमध्ये आली आहे तीच वापरतात, त्याला अपग्रेड वगैरे करत नाही, परंतु त्यांची जी रिक्वायरमेंट आहे बेसिकली ती सॉल्व्ह होऊन जाते, त्यामुळे अपग्रेड शक्यतो करत नसावे. पण बरेच लोक ॲज इट इज ऑपरेटिंग सिस्टम वापरतात, आणि ते मेन पॉईंट हा सांगायचा आहे की कुठल्या पण ॲप्लिकेशन किंवा कुठल्याही इलेक्ट्रिक डिव्हाइसमध्ये ऑपरेटिंग सिस्टम प्रीलोड होऊन येते. इट इज नेसेसरी टू यूज लायसन्स ऑपरेटिंग सिस्टम अँड नॉट अ कॉपीड ऑर पायरेटेड वन. जसं एखादा मायक्रोसॉफ्टचं सेटअप आपण किंवा इन्स्टॉल याच्यामध्ये करतोय विंडोजमध्ये, तर आपण एक प्रॉपर लायसन्स कॉपी वापरली पाहिजे, किंवा क्विकली इन्स्टॉल करतोय तर ती लायसन्स कॉपी वापरली पाहिजे, पायरेटेड कॉपीज नाही वापरल्या पाहिजे, असं यांचं म्हणणं आहे. आणि हा जो पॉईंट आहे हा सुद्धा सेमच सांगतोय. देर आर मेनी ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम्स अवेलेबल ऑन द वेब विच आर फ्रीली डाउनलोडेबल. इट इज ॲडवायसेबल टू यूज द ओएस इन्स्टेड ऑफ पायरेटेड वन्स. म्हणजे तुम्ही पायरेटेड ऑपरेटिंग सिस्टम वापरू नका. बरेचसे ओपन सोर्स सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत, बरेचसे ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम अवेलेबल आहे जे तुम्ही डाउनलोड करून
स्वतःचं रजिस्ट्रेशन करून यूज करू शकता. आता कोणकोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत? जसं ऑपरेटिंग सिस्टीम फॉर पर्सनल कॉम्प्युटर्स. फर्स्ट आली यांनी मेन्शन केली आहे डॉस. डॉस इज डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम जी अराउंड 90s मध्ये यूज व्हायची आणि बेसिकली एक ब्लॅक स्क्रीन होती ज्याच्यावरती कमांड प्रॉम्प्ट थ्रू आपण कमांड्स इनपुट करायचो. जसं आता आपण कमांड प्रॉम्प्ट इथे अवेलेबल आहे आपल्याला. जर आपण इथे सर्च बॉक्समध्ये आलो आणि इथे जर आपण CMD टाकला तर आपला कमांड प्रॉम्प्ट ओपन होतो आणि त्या कमांड प्रॉम्प्टवरती आपण आपल्या कमांड्स देऊ शकतो. थोडासा माझा कॉम्प्युटर लोड घेतोय ओपन होण्यासाठी. ठीक आहे. जसं आता हे CMDची स्क्रीन एक ओपन झाली आहे की ज्याच्यावरती आपण आपल्या कमांड्स इथे देऊ शकतो आणि कम्प्युटर त्या कमांड थ्रू काम करतो. आता जसं विंडोजमध्ये असं झालं की आपल्याला माऊस आलाय, कीबोर्ड आलाय, आपण इझिली माऊस थ्रू बऱ्याचशा गोष्टी जसं एखादा फोल्डर ओपन करायचं तर डबल क्लिक करून करू शकतो किंवा एखादी फाईल डबल क्लिक करून ओपन करू शकतो. परंतु डॉसमध्ये असं होतं की ती ब्लॅक स्क्रीन होती ज्याच्या थ्रू आपण कमांड पास करायचो आणि मग पर्टिक्युलर डिरेक्टरी ओपन व्हायची किंवा एखादी नोटपॅड फाईल ओपन व्हायची. दॅट इज डॉस. आणि विंडोजमध्ये असं आलंय की बरेचसं आपल्याला नवीन सॉफ्टवेअर्स युजर इंटरफेस चांगला आलाय. आपण इथे फोल्डर स्ट्रक्चर बघू शकतो की ज्याच्या थ्रू आपण डबल क्लिक करून एखादा फोल्डर ओपन करू शकतो. एखादी लेटेस्ट अपडेट जर असेल त्याला अपग्रेड करू शकतो. नेक्स्ट पॉइंट यांनी बोललाय मॅकिंटॉश, मॅक OS बद्दल. जी ॲपलची ऑथराइज ऑपरेटिंग सिस्टीम आहे की जी ॲपलच्या मोबाईल्समध्ये, डिव्हाइसेसमध्ये, लॅपटॉपमध्ये, आयपॉडमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. क्रोम OS आय हार्डली यूज की क्रोम एक ॲक्च्युली ब्राउझर आहे. यांनी इथे क्रोम OS असं का स्पेसिफाय केलं आहे नॉट शुअर. आपण याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये जायला नको. आपण डिस्कस करू युनिक्स आणि लिनक्सबद्दल. Unix was trademarked in 1969 by a group of AT&T team at the Bell Lab. Bell लॅबमध्ये AT&T ची जी टीम होती त्यांच्या टीमचं हे नाव होतं ज्यांनी ही युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम बनवली स्वतः आणि नंतरनं ती तिचा पॉवरफुल असल्यामुळे, तिचा जास्त यूज होत असल्यामुळे किंवा ती जास्त युजर डेव्हलपर यूज करत असल्यामुळे ती फेमस होत गेली. जी बेसिकली वापरली गेली मल्टीटास्किंग आणि मल्टी युजर्ससाठी. ही सुद्धा एक जसं आपण CMDचा कमांड प्रॉम्प्ट पाहिला ब्लॅक स्क्रीन तसंच एक ब्लॅक स्क्रीन थ्रू काम करते की ज्याच्यावरती आपण आपल्या कमांड्स द्यायच्या आणि कम्प्युटर आपल्या कमांड्स थ्रू काम करत राहील. आता त्यानंतरनं जो यांनी पॉइंट मेन्शन केला दॅट इज लिनक्स. लिनक्स इज अ ओपन सोर्स पोर्टेबल multiple users can access system resources like memory, RAM, application programs at the same time. यांना असं म्हणायचं आहे की लिनक्स हे ओपन सोर्स आहे, पोर्टेबल आहे, मल्टी युजर आहे, मल्टीटास्किंग करू शकतं. तुमच्या कम्प्युटरचे जे इंटरनल मेमरी आहे, रॅम आहे, ॲप्लिकेशन प्रोग्राम्स आहे ते तुमच्या ॲट द सेम टाइम एका वेळेस रन होऊ शकतात. लिनक्स ही सध्या मार्केटमध्ये बरेचसे जवळपास 90% डेव्हलपर्स यूज करतात. जर तुमचं करिअर तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये IT मध्ये करायचं असेल तर तुम्ही आत्तापासून थोडं थोडं लिनक्सचं यूज करणं सुरू केलं पाहिजे. हा पॉइंट त्यांनी ते मेन्शन केला. इट इज व्हेरी सिमिलर टू अदर ऑपरेटिंग सिस्टीम सच ॲज विंडोज अँड द ओपन सोर्स कोड. लिनक्स ही विंडोज सारखी नाही आहे. विंडोज टोटली डिफरंट आहे. म्हणजे जरी सपोज एखादा डेव्हलपर नसेल किंवा जास्त कम्प्युटरचं नॉलेज नसेल तरी तो विंडोज वापरू शकतो माऊसचा यूज करून. त्याच्यामध्ये जस्ट फाईल ओपन, डबल क्लिक एवढं इझिली वापरू शकतो. पण लिनक्ससाठी कम्प्युटरचं किंवा डेव्हलपर्सला कमांड्सचं नॉलेज असणं फायद्याचं राहतं. त्यामुळे ही बेसिकली लिनक्स इज अ डेव्हलपर्स ऑपरेटिंग सिस्टम आपण असं बोलू शकतो. ऑपरेटिंग सिस्टीम फॉर अ मोबाईल फोन्स की मोबाईल फोन मध्ये कुठल्या कुठल्या ऑपरेटिंग सिस्टीम येतात. आता हे आपण इझिली लवकर डिस्कस करू शकतो. जसं अँड्रॉइड, अशा की जे नोकिया फोन्समध्ये आहेत, ब्लॅकबेरीच्या फोनमध्ये ब्लॅकबेरीची ऑपरेटिंग सिस्टीम राहते किंवा iOS जे ॲपलचे मॅकिंटॉशचे ॲपलचे प्रोव्हायडेड मोबाईल्स आहेत, आयपॉड आहेत, लॅपटॉप्स आहेत, ॲपल टीव्हीज आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला iOS ऑपरेटिंग सिस्टीम सापडते. आणि मायक्रोसॉफ्टचे जे फोन्स रिसेंटली लॉन्च झालेले आहेत दॅट इज हॅव्हिंग विंडोज ऑपरेटिंग सिस्टम. हा जो पॉइंट आहे GNU लिनक्स, बेसिकली यांनी हा आणि याच्यानंतरचा Ubuntu हा पण पॉइंट जो आहे हे दोन्ही लिनक्सचेच रिलेटेड ऑपरेटिंग सिस्टम आहेत.
की ज्याच्यामध्ये तुम्हाला लिनक्सचा गेट अँड फील येतो. म्हणजे जे लिनक्सवरती करू शकता तसंच तुम्ही युबंटू किंवा GNU वरती करू शकता. तर हा पॉइंट जो आहे, हे 2 पॉइंट हे बेसिकली तुम्ही असं कन्सिडर करू शकता की लिनक्स बद्दलच आहेत. तर यांना काय म्हणायचंय, open source is when a person can view and modify the code for a piece of software. This is important because by having the ability to look and audit the code, user can be sure that the program does not perform malicious tasks. म्हणजे कुठलाही ऑपरेटिंग सिस्टीममध्ये जसं तुम्ही ओपन सोर्स एखादा सॉफ्टवेअर डाउनलोड केला आणि तुम्हाला जर ते दिसतंय की तो प्रोग्राम काय करू शकतो, किंवा एखादी जर सिक्युरिटी वॉर्निंग येते, तर तुम्ही ती वॉर्निंग रीड करून तुम्हाला असं वाटलं की हा प्रोग्राम व्हायरस असू शकतो, मग तुम्ही त्याला इन्स्टॉल नाही करत आहे. मग ह्या ज्या गोष्टी आपल्याला कळतात की मॅलिशियस आहे की नाहीये, तो आपल्या कम्प्युटरसाठी थ्रेट आहे का नाहीये, किंवा डेंजरस एखादा आपल्या कम्प्युटरचा डेटा पूर्ण व्हॅनिश करणारा, डिस्ट्रॉय करणारा सॉफ्टवेअर वाटतंय का आपल्याला बघून, हे जे आपल्याला कळतं एखादं इन्स्टॉलेशन बघूनच, तो पॉइंट त्यांनी इथं मेन्शन केलाय. तर बेसिकली GNU किंवा युबंटू हे लिनक्सचेच टाईप तुम्ही कन्सिडर करू शकता. आता नेक्स्ट पॉइंट त्यांनी जो इथे डिस्कस केलाय, दॅट इज ग्राफिकल युजर इंटरफेस, जो पेज नंबर 8 वरती आहे. व्हॉट इज ग्राफिकल युजर इंटरफेस? ग्राफिकल युजर इंटरफेस यांनी इथे जो एक्सप्लेन केलाय, हा युबंटूचा एक्सप्लेन केलाय. तुम्हाला जो हवा तो एक्सप्लेन करू शकता. बेसिकली ग्राफिकल युजर इंटरफेस इज, त्याची डेफिनेशन जर लिहायची झाली तर तुम्ही असं लिहू शकता, द लुक अँड फील और व्हॉट वी सी ऑन आवर कम्प्युटर स्क्रीन और एनी ऑपरेटिंग सिस्टीम दॅट इज प्रेझेंटेड टू अस विथ द हेल्प ऑफ ग्राफिकल युजर इंटरफेस. म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस थ्रू आपल्याला जे जे कम्प्युटरवरती किंवा एखाद्या ऑपरेटिंग सिस्टीमवरती आपल्याला दिसतं, ते आपल्याला जे अवेलेबल केलं जातं ते ग्राफिकल युजर इंटरफेस थ्रू होतं. आता यांनी हा जो स्क्रीन दिली आहे, ही युबंटूची दिली आहे. मी तुम्हाला हा जो GUI आहे, दॅट इज ग्राफिकल युजर इंटरफेस, हा कसा आहे हे सांगू शकतो. जसं हे विंडोजचं आहे, इथे स्टार्ट बटन आहे, इथे फोल्डर स्ट्रक्चर दिसतंय, नोटपॅड फाईल आहे, वर्डपॅड फाईल आहे, इथे टाइम दिसतोय, इथे टायटल दिसत आहेत. बेसिकली हे जे आपल्याला लुक अँड फील किंवा हे जे डोळ्यांना दिसते, दॅट इज ग्राफिकल युजर इंटरफेस, की ज्याच्या थ्रू आपण कम्प्युटरशी इंटरॅक्ट करतो. कन्सिडर करा की जस्ट तुमच्यासमोर एक ब्लॅक स्क्रीन आहे आणि त्याच्यावरनं तुम्हाला जर एखादं गाणं प्ले करायला लावलं किंवा एखादी फाईल ओपन करायला लावली, तर मग तुम्हाला भरपूर कमांड्स द्याव्या लागतील. पण आपल्याला हाच फायदा ग्राफिकल युजर इंटरफेसमध्ये होतो, की आपल्याला जास्त कमांड्स एंटर कराव्या लागत नाही. आपल्याला डोळ्यांना इझिली दिसते. आपण जस्ट माऊस स्क्रोल करू शकतो. जे लोकांना जास्त कमांड्सबद्दल किंवा कम्प्युटरबद्दल डिटेल नॉलेज नाहीये, ते लोकंसुद्धा ऑपरेटिंग सिस्टीम किंवा सॉफ्टवेअर वापरू शकतात. कारण त्याचे ग्राफिकल युजर इंटरफेस प्रॉपरली डिझाइन असतात. जर सपोज आपण कन्सिडर केलं की मी क्रोम ओपन केला आणि मला इथे जी क्रोमची स्क्रीन दिसतीये, दॅट इज हा सुद्धा एक ग्राफिकल युजर इंटरफेस आहे, की जिथं गुगलचं टायटल, इथे सर्च बॉक्स आहे, की ज्याच्यामध्ये मी सर्च करू शकतो, लँग्वेजेस आहेत. इथे URL मला प्रोव्हाइड केली आहे. इथे जीमेल किंवा इमेजेस मी ओपन करू शकतो. हे जे सर्व मला डोळ्यांना दिसतंय, दॅट इज ग्राफिकल युजर इंटरफेस. हाच पॉइंट त्यांनी इथे एक्सप्लेन केलेला आहे. आता याबद्दल जर तुम्ही ग्राफिकल युजर इंटरफेसबद्दल जर लिहिण्याचं आलं, पेपरमध्ये जर क्वेश्चन आला, तर तुम्ही हे लिहू शकता की जे तुमच्या डोळ्यांना दिसतंय, की जे इझिली तुम्हाला अवेलेबल होऊन जातं. कम्प्युटर जे तुम्हाला स्क्रीन्स अवेलेबल करतो, जे टॅब्स अवेलेबल करतो, जे तुम्ही इझिली माऊस थ्रू किंवा कीबोर्ड थ्रू डबल क्लिक करून इंटरॅक्ट करू शकता किंवा ओपन करू शकता, दॅट इज ग्राफिकल युजर इंटरफेस. मग त्याच्यामध्ये तुम्ही एखादं जस्ट एक क्रोमची स्क्रीन एक्सप्लेन करू शकता, किंवा की याच्यामध्ये टायटल आहे, इथे सर्च बॉक्स दिसतोय, इथे URL दिसतीये, दॅट इज ऑल पार्ट ऑफ ग्राफिकल युजर इंटरफेस, की ज्याच्या थ्रू मी इथे एखादी गोष्ट टाईप केली आणि त्याच्यानंतर मी त्याला गुगल सर्च केलं, तर मग ती मला गोष्ट अवेलेबल होऊन जाईल. दॅट ऑल इज हॅपनिंग विथ द हेल्प ऑफ गुगल सर्च, दॅट नॉट गुगल सर्च, विथ अ ग्राफिकल युजर इंटरफेस. आता यानंतर यांनी नेक्स्ट पॉइंट जो एक्सप्लेन केलाय, दॅट इज CLI, कमांड लाईन इंटरफेस. जसं कम्प्युटरला आपण एखादी कमांड पास केली, की कन्सिडर करा की एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे, की ज्याची ज्याला आपल्याला त्याचं ग्राफिकल युजर इंटरफेस न यूज करता आपल्याला यूज करायचं. जसं मी इथे आपल्याला विंडोज प्रोव्हाइडेड कमांड प्रॉम्प्ट आहे, तर मी CMD मध्ये जाऊन कमांड प्रॉम्प्ट ओपन करू शकतो आणि माझ्यासाठी एक ब्लॅक स्क्रीन अवेलेबल होऊन जाते, ज्याच्यावरती मी कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये वेगवेगळ्या स्क्रीन्स अवेलेबल राहतात किंवा प्रॉम्प्ट्स अवेलेबल राहतात. जसं विंडोजच्या केसमध्ये कमांड प्रॉम्प्ट वापरतोय, युनिक्सच्या केसमध्ये आपण
शेल प्रॉम्प्ट वापरून किंवा बॅश प्रॉम्प्ट वापरून की ज्याच्यावरती आपला प्रोग्राम आपण लिहू शकतो, कमांड्स पास करू शकतो आणि आपल्याला गोष्टी कम्प्युटर स्वतः इंटरॅक्ट करून देऊ शकतो. ज्या गोष्टी लेट्स कन्सिडर की मला इथे नवीन फाईल क्रिएट करायची आहे, तर मी इथे कमांड रिलेटेड फाईल क्रिएट करण्याची कमांड इथे टाईप करेल आणि माझ्यासाठी फाईल तयार होऊन जाईल. मग हे जे मला अवेलेबल होतं दॅट इज वाया CLI, की जे CLIचा वापर करून मला अवेलेबल होत आहे. कमांड लाईन इंटरफेस मला हे अवेलेबल करून देत आहे. आता हीच गोष्ट आपण बरेचसे युजर्स GUI दॅट इज ग्राफिकल युजर इंटरफेस वापरून करतात, नॉट युझिंग CLI किंवा कमांड लाईन प्रॉम्प्ट्स वापरून करत नाही. आता जसं इथे यांनी जी फोल्डर डिरेक्टरी स्ट्रक्चर ओपन केलं आहे, तर मग आपण PWD कमांड वापरू शकतो, प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी, की त्याच्यामध्ये काय काय आहे. मग जसं इथे कमांड प्रॉम्प्ट वरती मी PWD टाकलं तर माझ्या फोल्डरमध्ये काय काय लिस्टिंग येते इथे, सॉरी PWD टाकलं तर मला प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी की मी कुठल्या डिरेक्टरीमध्ये ते मला दिसून जाईल. जर मी LS कमांड पास केली दॅट इज लिस्टिंग, की माझ्या या फोल्डरमध्ये कुठकुठल्या फाईल्स कुठकुठले फोल्डर्स हे मला दिसून जाईल. दॅट इज कमिंग थ्रू कमांड्स, की कमांड लाईन इंटरफेस थ्रू मला अवेलेबल होऊन जातं. आता इथे मी स्नॅप्स प्रोव्हाइड करायचं ट्राय केलंय, की काय काय कशा ऑपरेटिंग सिस्टीम दिसतात आपल्याला. जसं डॉस आलं होतं तर डॉस आपल्याला असं दिसायचं. अराउंड 90s मध्ये डेव्हलपर्स यूज करायचे. जसं आपण इथे बघू शकतो CD डबल डॉट, म्हणजे आपल्याला जसं आपण एखादी डिरेक्टरी ओपन केली आणि आपण जर बॅक यायचं असेल तर माऊसचं आपण इथे बॅकचं जे बटन असतं डिरेक्टरी बॅक येण्यासाठी, आपण एखाद्या फोल्डरमधनं बॅक येण्यासाठी ते बटन प्रेस करतो. पण या केसमध्ये डॉसच्या केसमध्ये आपण CD डबल डॉट करतो, की आपल्या प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी म्हणजे करंट डिरेक्टरीमधून करंट फोल्डरमधनं बाहेर यायचं असेल तर आपण CD डबल डॉट करतो. जर आपल्याला कुठकुठल्या फाईल्स इथे अवेलेबल आहेत, कुठकुठले फोल्डर्स अवेलेबल आहे हे चेक करायचं असेल तर आपण DIR एंटर करतो. मग हे जे आपल्याला डिस्प्ले होत आहे दॅट इज वाया डॉस, की डॉसची स्क्रीन कशी होती हे मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला. मॅकिंटोश ऑपरेटिंग सिस्टीम कशी दिसते ते इथे मी एक जस्ट स्नॅप काढलाय, की तुम्हाला आयडेंटिफाय व्हावं की वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम कशा वेगवेगळ्या दिसतात. त्याचा एक सिम्पल कळण्यासाठी हे स्नॅप्स ठेवले. युनिक्समध्ये कसं दिसू शकतं, की जसं एखादी टर्मिनल ओपन करून तुम्ही त्याच्यावरती प्रोग्राम्स लिहू शकता. तुमचे जावा प्रोग्राम, शेल स्क्रिप्ट, पायथन प्रोग्राम्स, C++ प्रोग्राम्स किंवा काहीही करायचं झालं, जसं एखादा डेटाबेस क्रिएट करण्याचं काम, हे तुम्ही टर्मिनल थ्रू करू शकता. किंवा इथे मी लिनक्सचा एक स्नॅप ठेवलाय, की ज्याच्यामध्ये एक टॉप कमांड रन केली आहे, की टॉप कमांडचा यूज असं होतो, की कुठकुठल्या प्रोसेस रन होत आहेत, किती मेमरी युटिलाइज होतीये, काय प्रायोरिटीवरती रन होत आहेत, हे सर्व इथे डिस्प्ले होत आहे. त्यासाठी हा लिनक्सचा स्नॅप इथे ठेवलेला आहे. आता यानंतरनं नेक्स्ट जे पेज नंबर 10, ज्याच्यावरती यांनी कमांड्स एक्सप्लेन केल्यात. मी कमांड बाय कमांड इथे टाईप करतो. नोटपॅड, लेट मी ओपन नोटपॅडवरती टाईप करणं इझी होऊन जाईल थोडंसं. की जसं फर्स्ट कमांड यांनी इथे एंटर केली LS, की मी पेज नंबर 10 वरचा टेबल डिस्कस करतोय. टेबलचं टायटल आहे फ्यू लिनक्स कमांड्स, की ज्याच्यामध्ये कमांडचा यूज काय आहे ते एक्सप्लेन करण्याचा ट्राय करतोय. LS कमांडचा यूज असा राहतो, की कुठल्या पण डिरेक्टरीमध्ये मी गेलो किंवा एखाद्या टर्मिनल ओपन केलं आणि तिथे मी जर LS कमांड एंटर केली तर त्याच्यामध्ये त्या डिरेक्टरीमध्ये कुठकुठल्या फाईल्स आहेत, कुठकुठल्या फोल्डर्स आहेत ते आपल्याला दिसण्याचं काम होतं. म्हणजे जर मी सपोज माझा एक फोल्डर आहे, ज्या फोल्डरचं नाव डेव्हलपर आहे आणि त्याच्यामध्ये जर 3 फाईल्स आहेत, फाईल 1, फाईल 2 आणि फाईल 3, अशा 3 फाईल्स आपल्याला दिसत आहेत. आणि जर मी इथे LS कमांड एंटर केली तर मला लिस्टमध्ये या 3 फाईल्स दिसू शकतात. त्यानंतरनं जर सपोज मी डेव्हलपर फोल्डरमध्ये आलो आणि जर मी इथे PWD दॅट इज प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी, की माझी करंट डिरेक्टरी कुठली आहे, मी कुठल्या डिरेक्टरीमध्ये आहे, त्याचा पाथ काय आहे, हे जर मला पाहिजे असेल तर मी PWD कमांड एंटर करणार, ज्याचं आउटपुट मला असं काहीसं येऊ शकतं. जसं C डेव्हलपर, म्हणजे डेव्हलपरचा एक फोल्डर आहे, की ज्याच्या C ड्राईव्हमध्ये डेव्हलपरचा फोल्डर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला हा पाथ दिसून जातो विथ द हेल्प ऑफ PWD कमांड. हू एम आय, नेक्स्ट कमांड यांनी अशी दिली आहे, की हू एम आय, की मी कोण आहे, म्हणजे सपोज माझं ऑपरेटिंग सिस्टीममध्ये मी काय युजरने लॉग इन झालंय किंवा माझं टर्मिनल काय युजरने लॉन्च झालंय. जर मी सपोज माझं ऑपरेटिंग सिस्टीम लॉग इन करतानाचं नाव डेव्हलपर आहे, तर मी जेव्हा टर्मिनलवरती हू एम आय कमांड एंटर करेल तर माझ्या टर्मिनलचा ओनर असेल, सॉरी ओनर नाही, मी ज्या युजरने लॉग इन झालोय त्याचं नाव आहे डेव्हलपर, तर मला इथे डेव्हलपर डिस्प्ले होईल. किंवा मी हू एम आय एंटर केलं तर मला डेव्हलपर असं नाव दिसेल. सपोज एखादा युजर आहे की ज्याचं नाव XYZ आहे,
ज्याने कम्प्युटरमध्ये स्टार्ट केला किंवा टर्मिनल XYZ युजरने लॉग इन झालेला आहे, तर मग त्याने हू एम आय केलं म्हणजे मी कोण आहे, तर त्याला XYZ असं आउटपुट दिसू शकतं. त्यानंतर यांनी कमांड दिली आहे LSCPU. LSCPU ही कमांड CPU रिलेटेड इन्फॉर्मेशन अजून गॅदर करण्यासाठी, की तुमच्या CPU मध्ये कुठली किती स्पेस आहे, किती प्रोसेसर्स काम करतात, हे सर्व डिटेल्स जे आपल्याला LSCPU मधून दिसू शकतात. CD कमांड आहे, की CD कमांडच्या थ्रू आपण एखाद्या डिरेक्टरीमध्ये एंटर होऊ शकतो किंवा एखाद्या डिरेक्टरीमधनं बाहेर पण येऊ शकतो. जसं कन्सिडर करा की डेव्हलपर माझ्या डिरेक्टरीमध्ये अजून एक ABC नावाची डिरेक्टरी आहे. डिरेक्टरी म्हणजे फोल्डर. तर मला ABC मध्ये जायचं, तर मी CD ABC असं केलं आणि एंटर केलं, तर मग मी ABCच्या डिरेक्टरीमध्ये किंवा फोल्डरमध्ये आतमध्ये जाईल. आणि जर मला ABC मधून परत डेव्हलपरच्या फोल्डरमध्ये बाहेर यायचं आहे, तर मी CD डबल डॉट करेल. तर ही CD कमांड यांनी इथे दिलेली आहे. त्यानंतर यांनी नॅनो कमांड एक दिलेली आहे, की नॅनो कमांड एक टेक्स्ट एडिटर आहे. मला नाही वाटत म्हणजे मोस्टली कंपनीजमध्ये ही कमांड जास्त यूज होते. जी कमांड जास्त यूज होते दॅट इज VI. बरेचसे डेव्हलपर्स आहेत जे VI किंवा व्ह्यू कमांड वापरतात एखादी फाईल ओपन करण्यासाठी, आणि ओपन झाल्यानंतर मग तुम्ही त्याच्यामध्ये इन्सर्ट होऊन ते त्यांचं कंटेंट टाईप करू शकतात. कन्सिडर करा की माझ्याकडे abc.txt नावाची फाईल आहे, की जिच्यामध्ये मी हॅलो असं लिहिलेलं आहे. आणि जर मला त्या फाईलमध्ये काय लिहिलं हे जर चेक करायचं असेल, तर मी कॅट कमांड वापरू शकतो. कॅट abc.txt, ज्याचं आउटपुट मला असं हॅलो असं दिसेल. म्हणजे एखाद्या फाईलचं कंटेंट आपल्याला बघायचं असेल, तर आपण कॅट कमांड वापरू शकतो. किंवा इको मध्ये जर सपोज मी इको हाय गुड मॉर्निंग असा मेसेज मी टाईप केला इको कमांडला कमांड प्रॉम्प्ट वरती किंवा टर्मिनलवरती आणि एंटर केलं, तर मग मला आउटपुटमध्ये ॲज इट इज हे टेक्स्ट दिसू शकतं. मग एखाद्या प्रोग्राममध्ये किंवा फाईलमध्ये आपण मल्टिपल इको कमांड्स टाकू शकतो. जसं एखादा प्रोग्राम रन झाला ज्याच्यामध्ये मल्टिपल इको आहे, जो आपल्याला पहिल्यांदा दाखवतो हाय गुड मॉर्निंग प्लीज एंटर युअर नेम. मग जो एंटर युअर नेमचा हा जो मेसेज आहे किंवा हाय गुड मॉर्निंगचा हा मेसेज आहे, हा इको थ्रू आपण प्रोग्राममध्ये लिहू शकतो. त्यानंतर जर आपली टर्मिनल जी आहे ती आपल्याला क्लीन करायची आहे, की सपोज आपण आता मला हे वरचं हे सगळं दिसतंय, हे जर मला क्लिअर करायचं आहे, तर मी क्लिअर कमांड एंटर करेल आणि एंटर करेल. मग ती कमांड असं करेल की हे वरचं जे मी सर्व डिटेल्स ज्या लिहिलेल्या आहेत या सर्व गायब होऊन जातील आणि मला जस्ट अशी स्क्रीन दिसून जाईल. या कमांड्स इथे दिलेल्या आहेत. आता त्याच पेजवरती, पेज नंबर 10 वरती त्यांनी डिरेक्टरी स्ट्रक्चर सुद्धा एक्सप्लेन करायचं ट्राय केलंय. मला हे नोटपॅड क्लीन करू द्यात, इझी होईल डिस्कस करण्यासाठी. जी रूट डिरेक्टरी आहे ती आपण ऑपरेटिंग सिस्टीममध्ये किंवा लिनक्समध्ये अशा प्रकारे राहते, की ज्याच्यामध्ये हार्डवेअर किंवा हार्ड ड्राईव्ह, पेन ड्राईव्ह, CD ड्रायव्हर्स, बरेचसे ड्रायव्हर्स, कुठकुठले डिरेक्टरी स्ट्रक्चर हे सर्व या डिरेक्टरीमध्ये राहतं. दॅट इज रूट डिरेक्टरी. रूट म्हणजे मेन डिरेक्टरी आपण असं कन्सिडर करू शकतो. त्यानंतर येते बिन डिरेक्टरी. बिन डिरेक्टरीमध्ये जे प्रोग्रामचे स्टार्टअप स्क्रिप्ट राहतात, स्टॉप स्क्रिप्ट राहतात, किंवा एखाद्या जावा सपोज तुम्ही यूज करताय, तर जावा स्टार्ट स्क्रिप्ट, स्टॉप स्क्रिप्ट किंवा अपाची टॉमकॅट यूज करताय. जसं अपाची टॉमकॅट एक कन्सिडर करा, अजून एक जावाला लागणारं एक प्रोग्रामिंग साठीचं टूल आहे, की ज्याच्यामध्ये स्टार्ट स्टॉप स्क्रिप्ट राहतात. किंवा कन्सिडर करा की तुम्ही कम्प्युटर रिस्टार्ट करताय, तर त्याच्या रिस्टार्टचा जो स्टार्टचा जो कोड आहे तो सुद्धा बिन फोल्डरमध्ये असतो. स्टॉपचा जो कोड असतो तो सुद्धा बिन फोल्डरमध्ये असतो, जो प्रोग्रामला इसेन्शियल असतो. इसेन्शियल सिस्टम प्रोग्राम्स आर स्टोर्ड हिअर. त्यानंतर येते डेव डिरेक्टरी. डेव डिरेक्टरीमध्ये ज्या गोष्टी युजली आपल्याला जसं कनेक्टेड डिव्हाइस झाले, जे गोष्टी स्टोअर केलेल्या आहेत, सेन्सर्स आहेत, बॅटरीज आहेत, त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन जी असते ती डेव फोल्डरमध्ये असते. किंवा एखादं कन्सिडर करा की मला एखादी फाईल नाही लागत आहे, तर बरेचसे युजर्स जे एखादं आउटपुट झालं ते डेव फोल्डरमध्ये ट्रान्सफर करून देतात, जेणेकरून ते जास्त प्रॉपरली इम्पॉर्टंट असं नसतं, पण आपण त्या फोल्डरमध्ये त्या गोष्टी मूव्ह करू शकतो. नंतर त्यांनी डिरेक्टरी मेन्शन केली आहे ETC. दॅट इज, लेट मी टाईप ETC. ETCचं म्हणणं असं आहे की सिस्टीम कॉन्फिगरेशन फाईल्स आर स्टोअर्ड. ज्या सिस्टीमला लागतात वर्क होण्यासाठी त्या फाईल्स इथे प्रेझेंट असतात. नंतर यांनी एक फोल्डर मेन्शन केलाय, दॅट इज प्रॉक. दॅट इज प्रोसेसेस. कम्प्युटर जे आपण डिस्कस करतो की मल्टी प्रोसेसिंग काम करतो, मल्टी टास्किंग करतो, तर खूप कुठल्या प्रोसेस रन होतात, कशा रन होतात, काय प्रायोरिटीवरती रन होतात, काय सिक्वेन्सवरती रन होतात, ह्याचे जे हे सर्व लिस्टिंग जी आहे प्रॉकमध्ये केलेली राहते.
त्यानंतर एक डिरेक्टरी येते दॅट इज टीएम डिरेक्टरी. टीएमपी मध्ये ज्या फाईल्स आपल्याला टेम्पररी ठेवायच्या आहेत, ज्या जास्त इम्पॉर्टंट नाही आहेत, ज्या डिलीट झाल्या तरी चालू शकतात किंवा एक पर्टिक्युलर टाइमसाठी आपल्याला ठेवायच्या. कन्सिडर करा एखादा प्रोग्राम रन होतो जो टेम्प डिरेक्टरीमध्ये येऊन तुमच्या फाईल चेक करतो आणि कन्सिडर करा आता 8:30 वाजले, तर 9 वाजता एखादा प्रोग्राम रन होईल ऑटोमॅटिकली एखाद्या जॉब शेड्युलर थ्रू किंवा एखाद्या युजरने तो रन केल्यावरती तो रन होईल आणि तो येईल आणि टेम्प फाईल्समध्ये जेवढ्या टेम्प फोल्डरमध्ये जेवढ्या फाईल्स आहे तो पिक करेल आणि एका पर्टिक्युलर जागेवरती जाऊन सेव्ह करेल. मग अशा प्रकारे आपण टेम्प डिरेक्टरीला यूज करू शकतो. टेम्प डिरेक्टरीला ऍक्सेस परमिशन्स नसतात, त्यामुळे कुठलाही युजर इझिली ऍक्सेस करू शकतो. आपण परमिशन्स टेम्प डिरेक्टरीच्या चेंज करू शकतो, पण युजली चेंज करत नाहीत, कारण त्याचा युजच असा आहे की टेम्पररी फाईल्स तिथे ठेवल्या जातात की ज्या इझिली सगळे लोक ऍक्सेस करू शकतात. त्यानंतर पुढची डिरेक्टरी यांनी स्पेसिफाय केली आहे दॅट इज होम डिरेक्टरी. होम डिरेक्टरी म्हणजे माझ्या युजरची डिरेक्टरी. जर मी ॲज अ डेव्हलपर नावाने लॉग इन केलंय तर माझ्यासाठी होम डिरेक्टरी डेव्हलपर म्हणून काम करेल की जिथे माझ्या डिरेक्टरीज, माझ्या पर्सनल फाईल्स, फोल्डर्स, ज्या सॉफ्टवेअर्स मला लागतायत, सेटअप लागतायत, ते सर्व मी इथे सेव्ह करू शकतो. त्यानंतर यांनी पेज नंबर 11 वरती एक पॉइंट स्पेसिफाय केलाय, वाय लर्न यूज GNU लिनक्स, वाय टू लर्न लिनक्स. लिनक्स का शिकलं पाहिजे? तर बेसिकली याचा एक सिम्पल आन्सर हे की लिनक्स इज प्युअरली डेव्हलपर ऑपरेटिंग सिस्टीम. की डेव्हलपर्स लोकांना लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम माहितीच पाहिजे की जी बेसिकली जास्त करून कमांड्स वरती वर्क होते. बरेचसे प्रोग्रामचं एक्झिक्युशन फास्ट होऊ शकतं. जसं कन्सिडर करा की एक फाईल आहे, एक्सेल फाईल की ज्याच्यामध्ये करोडो लाईन्सचा डेटा आहे आणि तुम्हाला त्यामध्ये जर सपोज इंडिया हा वर्ड शोधायचा आहे की कुठल्या लाईनवरती इंडिया आलेला आहे, तर मग तुम्ही तीच गोष्ट जर एक्सेल फाईल ओपन करून मॅन्युअली सर्च करायला गेलात तर ती अराउंड 5 ते 10 मिनिटं तरी मिनिमम तुम्हाला लागतील, जर तुमची ऑपरेटिंग सिस्टीम चांगली असेल, जास्त CPU पॉवरफुल असेल, रॅम जास्त असेल तर एक अराउंड 10 मिनिटामध्ये तुम्हाला तो रिझल्ट येऊ शकतो. पण तीच कमांड जर तुम्ही लिनक्सवरती रन केली की जस्ट एक ग्रेप कमांड सर्चसाठी वापरली जाते, ग्रेप इंडिया आणि फाईल नेम दिलं तर तुम्हाला विदिन 1 or 2 सेकंड्समध्ये इवन दो जास्त लाईन्स असल्या तरी तुम्हाला ते आउटपुट दिसून जातं की कुठल्या लाईनवरती हा शब्द आलेला आहे. त्यासाठी लिनक्स ही जास्त करून मार्केटमध्ये यूज होते. आता लिनक्सच्या यांनी इथे मेन्शन केलेले पॉईंट्स काय आहेत ते पाहतो आपण. लिनक्स इज अ फ्री अँड ओपन सोर्स. लिनक्स जे आहे फ्री आहे आणि ओपन सोर्स आहे, इझिली तुम्ही डाउनलोड करू शकता आणि डायरेक्टली यूज करू शकता. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम इज फ्री फ्रॉम व्हायरसेस. म्हणजे विंडोज सारखं नाही ऍक्च्युली की जस्ट मी गुगलवरती आलो, एखादा सेटअप, एखादं ऍप्लिकेशन मला जे इन्स्टॉल करायचं आहे ते टाकलं आणि इन्स्टॉल केलं, इन्स्टॉल बटनवरती क्लिक करून. त्या पद्धतीने लिनक्स काम नाही करत. लिनक्स मध्ये तुम्हाला प्रॉपरली एखादं पॅकेज डाउनलोड करावं लागतं. डाउनलोड झाल्यानंतर त्याला एक्स्ट्रॅक्ट म्हणजे प्रॉपरली डिरेक्टरीमध्ये कन्वर्ट करावं लागतं आणि त्यानंतर मग ते तुम्ही तुमच्या मशीनमध्ये इन्स्टॉल करू शकता. त्यामुळे इझिली एखादा व्हायरस लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीममध्ये एंटर नाही होऊ शकत. त्यामुळे यांनी असा पॉईंट मेन्शन केला आहे, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम इज अ फ्री फ्रॉम व्हायरसेस. नंतर यांनी थर्ड पॉईंट असं मेन्शन केलाय, इझी टू कीप ऑल द सॉफ्टवेअर अप टू डेट. लेट मी टाईप. फर्स्ट पॉईंट यांनी काय मेन्शन केलाय, फ्री अँड ओपन सोर्स, फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. सेकंड पॉईंट यांनी मेन्शन केलाय फ्री फ्रॉम व्हायरस. आता थर्ड पॉईंट जो यांनी मेन्शन केलाय दॅट इज इझी टू कीप ऑल सॉफ्टवेअर्स अप टू डेट. हा यांनी थर्ड पॉईंट मेन्शन करायचा ट्राय केलंय. आता जसं लिनक्समध्ये रिपॉझिटरीज म्हणजे रिपॉझिटरीचा अर्थ यांचं असं म्हणणं आहे की एखादी डिरेक्टरी, त्याच्यामध्ये लागणारे एका डिरेक्टरी म्हणजेच फोल्डर, एखाद्या फोल्डरमध्ये जे जे डिरेक्टरीज ऑपरेटिंग सिस्टीमला चालण्यासाठी लागतात, जे जे सॉफ्टवेअर्स लागतात, जे जे लायसन्स लागतात, जे जे प्रोग्राम्स लागतात, ते सर्व एका रिपॉझिटरीमध्ये राहतात आणि ती रिपॉझिटरी म्हणजे तो फोल्डर एक पर्टिक्युलर टाइम नंतर अपग्रेड होत राहतो किंवा लिनक्स स्वतः त्याला अपग्रेड करत राहतं. त्यामुळे जे अपडेट प्रोसेस आहे किंवा अपग्रेड प्रोसेस आहे ती इझी राहते. विंडोजच्या केसमध्ये असं होतं की आपल्याला प्रॉम्प्ट येतो इथे, मग त्यामध्ये लिहिलेलं राहतं की दिस नीड टू अपडेट, मग आपण अपडेटवरती क्लिक करतो, मग त्यानंतर ते अपडेट होतं.
ती केस आपल्याला लिनक्समध्ये नाही आहे. ते लिनक्स स्वतः प्रॉपरली मॅनेज करतं त्याचे सॉफ्टवेअर अपडेट्स करण्यासाठी. नंतर यांनी चौथा पॉइंट मेन्शन केलाय, लिनक्स इज फ्लेक्सिबल आणि इझिली कस्टमायझेबल, की त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रोग्राम लिहू शकता, डिटेल्स देऊ शकता, कुठला प्रोग्राम काय प्रायोरिटी वरती रन झाला पाहिजे, कुठली एखाद्या प्रोग्रामची प्रायोरिटी वाढवायची आहे, कुठल्या प्रोग्रामची कमी करायची आहे. एखादा टॅब एखादी प्रोसेससाठी जास्त एक्झिक्यूट करू शकता, एखादी प्रोसेस तुम्ही किल करू शकता. म्हणजे जो प्रोग्राम रन होतोय त्याला तुम्ही सडनली बॅकएंडमध्ये सपोज एखादा प्रोग्राम रन होतोय आणि तुम्हाला त्याचा स्टॉप करायचा आहे, तर तुम्ही त्याची प्रोसेसची माहिती काढू शकता. किल कमांड आहे, की जी प्रोसेस किल करण्यासाठी म्हणजे थांबवण्यासाठी वापरली जाते, ती कमांड वापरू शकता. त्यामुळे चौथा पॉइंट हा जो मेन्शन केला यांनी, लिनक्स इज फ्लेक्झिबल अँड कस्टमायझेबल. पाचवा पॉइंट जो आहे, एक्सिलेंट सपोर्ट, की जसं बरेचसे डेव्हलपर्स आहेत की जे लेट मी टाईप फर्स्ट सपोर्ट, एक्सिलेंट सपोर्ट. तर बेसिकली बरेचसे डेव्हलपर्स आहेत की जे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम वापरतात. मग तुम्हाला जर लिनक्स रिलेटेड कुठे डाऊट आला, इन्स्टॉलेशन रिलेटेड, युजिंग रिलेटेड, एखाद्या प्रोग्राम रिलेटेड, मग तुम्ही जस्ट गुगलवरती तो क्वेश्चन जरी टाकला तरी त्याचं तुम्हाला आन्सर येऊन जातं, कारण बरेचसे लोक ते यूज करतात आणि आन्सर करण्याचा ट्राय करतात. त्यामुळे जसं कोरा एक साईट आहे की ज्याच्यावरती बेसिकली किंवा स्टॅक ओव्हरफ्लो ही एक साईट आहे की ज्याच्यावरती बरेचसे डेव्हलपर्स त्यांचे जे क्वेश्चन्स टाकतात आणि त्याचा तुम्हाला आउटपुट इझिली अवेलेबल होऊन जातं. हा आहे पाचवा पॉइंट. आता यानंतर जो नेक्स्ट पॉइंट आहे चॅप्टर मधला, दॅट इज कम्प्युटर नेटवर्क. तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करतो. थँक्यू. तुम्हाला जर चॅप्टर रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील तर मी माझा मोबाईल नंबर ॲट द एंड ऑफ व्हिडिओ शेअर केलेला आहे.